चिकन बिर्याणी म्हटलं की सर्वांना आवडणारा पदार्थ. परंतु बऱ्याचदा काय होतं, आपण घरी चिकन बिर्याणी बनवायला गेलं की काहीतरी त्याच्यामध्ये मिस्टेक्स होतात. कधी कधी चिकन कमी शिजतं किंवा ते जास्त शिजतं, किंवा मग भात हा ओव्हर कुक होतो, किंवा मग कधी कधी मसाले कमी जास्त पडतात. आणि जे बाहेरच्या सारखी बिर्याणीला माइल्ड अशी सुंदर अशी चव येते, ती चव आपल्याला घरी मिळत नाही. आणि कधी कधी काय होतं की भात हा चिखलासारखा होतो, मोकळा फटफटीत असा होत नाही, जो की बाहेरच्या बिर्याणीमध्ये आपल्याला मोकळा फटफटीत असा भात दिसतो. जे टेक्स्चर आपल्याला पाहिजे असतं तसं आपल्याला मिळत नाही. तर ह्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी या रेसिपीमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण अशी मोकळी फटफटीत अशी सुंदर बिर्याणी बनवून तयार करणार आहोत. त्याचबरोबर बिर्याणीचा एक मसालासुद्धा, जो मी रेग्युलर घरी बनवते, तो मसालासुद्धा बनवायला आपण या रेसिपीमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरू करूयात आजच्या रेसिपीला. सुरुवातीला आपण बिर्याणीचा मसाला बनवून घेऊया. यासाठी बघा साहित्य घेतलंय. दगडफूल आहेत या ठिकाणी, छोटी इलायची आहे 10-12, मोठी इलायची आहे 3, दालचिनीचे तुकडे आहेत, यानंतर लवंगा आहेत, शहाजिरा आहे, आणि काळं मिरं आहे, आणि जावित्री सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये गॅस मंद करून आपण हे सगळे मसाले छान असे वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. आणि ते मसाले संपूर्णपणे थंड केल्याच्या नंतर आपण याची मिक्सरच्या भांड्यामधून पावडर करून घेणार आहोत. आणि पावडर सुद्धा आपल्याला अगदी बारीक करायची नाहीये, तर दरदरीत असं 1-2 वेळा मिक्सरचं भांडं फिरून घेऊन अशा प्रकारे पावडर आपल्याला तयार करायची आहे. हा बघा इतका सुंदर वास या मसाल्याचा सुटलेला आहे. हा मसाला जेव्हा तुम्ही बिर्याणीमध्ये वापराल ना, तेव्हा अतिशय सुंदर अशी बिर्याणी बनवून तयार होईल. तर दुसरीकडे मी दुसऱ्या एका कढईमध्ये कांद्याचे असे उभे स्लायसेस कापून तो कांदा असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे. कांद्यामुळे सुद्धा आपल्या रेसिपीला खूप छान चव येते. कांदा असा छान अगदी सगळीकडे सारखा कुरकुरीत असा आपल्याला तळून घ्यायचा आहे. दुसरीकडे टमॅटोचे काप कापून घेतलेत, थोडेसे कांदे कापून घेतलेले आहेत, आणि अर्धा बाऊल एवढं दही घेतलेलं आहे. दही फार आंबट नसावं. दुसरीकडे अर्धा किलो चिकन मी घेतलेलं आहे. आता या चिकनला आपण मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी यामध्ये ॲड करणार आहोत. तर यामध्ये काही मसाले सुद्धा आपण टाकणार आहोत. यामध्ये धनाजिरा पावडर आहे. धनाजिरा पावडर मी घातलेली आहे 2 चमचे किंवा 1.5 चमचा, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण जो बिर्याणीचा मसाला बनवलेला आहे तो 1 चमचा एवढा घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे. हे मी मिक्स केलेलं आहे, म्हणजे कश्मीरी लाल तिखट, लाल मिरच्या आणि आपल्या रेग्युलर मिरच्या अशा मिक्स पावडर केलेली आहे, त्यामुळे मी वेगवेगळे ॲड केलेलं नाही. हळद पावडर ॲड केलेली आहे 1 छोटा चमचा, आणि गरम मसाला पावडर 2 छोटे चमचे ॲड केलेली आहे. आता यामध्ये थोडंसं आपण पुदिन्याचे जे पत्ते असतात, जे कापून घेतलेले आहेत बारीक, ते सुद्धा ॲड करणार आहोत. यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेली यामध्ये घालायची आहे. चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे. आणि आपण जे दही घेतलेलं होतं ते दही छान असं फेटून घालायचं आहे. आणि हे सगळं जे जिन्नस आपण यामध्ये ॲड केलेलं आहे ते सगळं छान असं बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे अर्ध्या तासापर्यंत आपण झाकून ठेवणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी, जेणेकरून आपण जेव्हा बिर्याणी बनवू त्यावेळी हे चिकन छान शिजलंही जातं पटकन, आणि जे हे यामध्ये आपण मसाले घालणार आहोत ते मसाल्यांची चव चिकनमध्ये उतरते. त्यामुळे अर्धा तास मॅरिनेशनला याला नक्की ठेवून द्यायचं आहे. बऱ्याचदा जर आपण बिर्याणीचं प्रिपरेशन आदल्या दिवशी करत असू तर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं रात्रभर. आता दुसरीकडे एक कढई घेतलेली आहे, आणि या कढईमध्ये एक हंडी घेतलेली आहे. या हंडीमध्ये थोडंसं आपण तेल घालणार आहोत. हे तेल छान तापू द्यायचंय. आता यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा आपण घालणार आहोत, आणि हा कांदा लालसर होईपर्यंत छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत.
बिर्याणी व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप केली की छान होते आणि बनवायलाही आपल्याला सोपी जाते. यासाठी अगोदर प्रिपरेशन करून घेतलं की अजून सोप्या जातात गोष्टी. अ- अशा प्रकारे बघा, लालसर होईपर्यंत कांदा आपण तळून घेणार आहोत आणि हा कांदा लालसर झाला की यामध्ये बारीक कापून घेतलेले टोमॅटो सुद्धा आपण ऍड करणार आहोत. आता हे छान हलवून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि कांदा. यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय जेणेकरून टोमॅटो पटकन शिजतील. धना जिरा पावडर घातलेली आहे. थोडंसं गरम मसाला घातलेला आहे आणि आपण बनवून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला सुद्धा थोडासा या ठिकाणी पाऊण ते 1 चमचाभर पुन्हा घातलेला आहे आणि हे छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे. आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेली बिर्याणी अतिशय छान बनते. थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं सुद्धा ह्या स्टेजला सुद्धा टाकलेली आहेत. सुरुवातीला सुद्धा आपण काही ऍड केली होती. आता या स्टेजला सुद्धा थोडीशी अगदी टाकून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे बघा, सुंदर असं छान आपलं कांदा टोमॅटो आणि मसाल्यांचं हे जे मिश्रण आहे हे मस्त रोगन त्याला सुटेपर्यंत किंवा तरी ज्याला म्हणतो आपण ते सुटेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचंय. याला थोडासा वेळ लागतो, परंतु हे आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान असं तळून घ्यायचंय आणि हे जे रोगण आहे ते रोगण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचंय. रोगण किंवा आपण ज्याला तरी म्हणू ते त्याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत. तो काय करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेल. तर हॉटेलमध्ये जेव्हा पदार्थ बनवले जातात तेव्हा ह्या रोगणचा बऱ्यापैकी वापर करून ते पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आपल्या रेसिपीजपेक्षा त्यांच्या रेसिपींना वेगळी चव येते. तर अशा प्रकारे बघा, जेवढं काढता येईल तेवढं थोडंफार रोगण मी काढलेलं आहे. थोडंफार आपल्याला त्याच्यामध्येच ठेवून द्यायचं आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. किती सुंदर दिसतंय पहा. आपण ही अशीच ड्राय भाजी जरी खाल्ली तरी खूप छान लागतं. फक्त यामध्ये ड्राय भाजी करत असताना कसुरी मेथी सुद्धा घालायला विसरायचं नाहीये. त्याच्याने खूप सुंदर अशी चव येते. आणि आपण ड्राय विदाउट ग्रेव्ही अशी भाजी तयार करून सुद्धा चिकनची खाऊ शकतो. चपाती बरोबर, रोटी बरोबर, भाकरी बरोबर, कशा बरोबर, ही तुम्हाला ज्याच्या बरोबर आवडते त्याच्याबरोबर. आता हे आपल्याला छान असं 90% पर्यंत शिजवून घ्यायचंय. दुसरीकडे आपण काय करणार आहोत की एका ताटामध्ये थोडंसं पाणी घालून मग याच्यावरती ठेवणार आहोत, जेणेकरून जर आपला चिकनची ही जी भाजी आपण बनवतोय बिर्याणीसाठी ती थोडीशी ड्राय पडली तर वरच्या ताटातलं पाणी आपण त्याला घालू शकतो. तशी तर गरजच पडत नाही, परंतु तरी सुद्धा आपण त्या ताटामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ते ताट त्या भाजीच्या हंडीवरती ठेवून देणार आहोत. आता हे 90% पर्यंत शिजवत असताना आपल्याला मधून अधून ही भाजी उघडून बघून त्याला हलवायचं आहे. दुसरीकडे आपण पाणी घेतलेले भात शिजवायला आणि हेच सगळे मसाले मगाशीचे, त्यामध्ये फक्त आपण तेजपत्ते ऍड केलेले आहेत. ते कमी क्वांटिटीमध्ये आपण पाण्यामध्ये घालणार आहोत. मीठ घालणार आहोत आणि ह्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण बिर्याणीचा राईस घालणार आहोत, जो की छान 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तो बिर्याणीचा राईस, त्याच्यापूर्वी आपण थोडंसं तेल यामध्ये घालणार आहोत जेणेकरून तो मोकळा असा सुटसुटीत होईल. आता बघा, यामध्ये हा भात सुद्धा आपल्याला 70% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे. 60 to 70% शिजवला तरी चालतो, कारण नंतर तो बिर्याणीमध्ये आपण जेव्हा त्याला दम देऊ तेव्हा ऑटोमॅटिकली शिजतो. तर अशा प्रकारे पहा, आपला भात सुद्धा रेडी झालाय. एका चाळणीमध्ये आपण खाली पातेलं ठेवून यामध्ये हा भात काढून घेऊया. यामध्ये जे मसाले टाकले होते ते मसाले मध्ये मध्ये खाताना येऊ नयेत म्हणून आपण ते काढून टाकूया. आपण तसे राहूनही देऊ शकतो, परंतु ते खाताना त्रासदायक ठरतात म्हणून ते मसाले आपण काढून घेऊया. आता बघा, चिकन सुद्धा ऑलमोस्ट 90% पर्यंत शिजलेलं आहे. तर आता आपण बिर्याणीला दम द्यायला घेऊया. यामध्ये मी कुकर घेतलाय आणि खाली तवा ठेवलेला आहे, मंद गॅस केलेला आहे आणि आता या कुकरमध्ये आपण बिर्याणी दम द्यायला लावणार आहोत.
आता यामध्ये थोडंसं पहिले मी तेल घालून घेणार आहे. एक चमचा, थोडंसं, अगदी थोडंसं. हा ट्रायप्लायचा कुकर असल्यामुळे याला जास्तीचं तेलची गरज नाही लागत. साधा कुकर असेल तर एक चमचाभर घातलं तरी चालेल. आता यामध्ये आपण हा बिर्याणीच्या भाजीचा थर लावूया. यामध्ये ग्रेव्हीसुद्धा आहे थोडीशी, तीसुद्धा आपण टाकणार आहोत खाली. असा मस्त थर असा भाजीचा लावून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने बिर्याणी नक्की ट्राय करा. खूप सुंदर बनते बिर्याणी. आता याच्यावरती आपण हाफ कुक केलेला किंवा 60 to 70% कुक केलेला राईस जो आहे त्याचा सुद्धा एक थर देणार आहोत. आणि या राईसवरती आपण थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीरची पानं सुद्धा जी धुवून कापून घेतलेली आहेत ती पेरणार आहोत. तळून घेतलेला कांदा तो सुद्धा आपण यामध्ये लेअरवरती टाकणार आहोत. आता दुसरी लेअर सुद्धा मी अशाच प्रकारे लावून घेणार आहे. सुरुवातीला आपण राईसचा लेअर लावून घेणार आहोत आणि यानंतर आपण मग काही पुदिन्याची पानं, कोथिंबीरची पानं आणि तळलेला कांदा सुद्धा स्प्रेड करून घेणार आहोत. पहा, अशा प्रकारे आपण जेव्हा बिर्याणीला दम देतोय तेव्हा खाली तवा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून खालच्या साईडने बिर्याणी करपणार नाही किंवा ती अगदी अशी खूपच जास्तीची शिजणार नाही. आणि आता बघा, लास्टला आपण काय करणार आहोत, ह्या राईसवरती हे जे रोगण आपण काढलेलं होतं किंवा तरी जी आपण काढलेली होती ती स्प्रेड करणार आहोत, जेणेकरून जो केशरचा रंग येतो किंवा आपण फूड कलरचा रंग येतो तोच रंग आपल्या बिर्याणीला सुद्धा येणार आहे. बाहेर हॉटेलमध्ये लोक अशीच करतात. तर हे रोगण खूप कामाचं आहे. खूप भाज्यांमध्ये सुद्धा हे वापरलं जातं, फोडणी देताना, तडका देताना, दाल फ्रायमध्ये सुद्धा वापरलं जातं. आता यामध्ये आपण तुपाचा एक 1 ते 2 चमचाभर तूप असं स्प्रेड करणार आहोत वरतून. आता बघा, पुदिन्याची पानं टाकली आहेत, कोथिंबीरची सुद्धा पानं टाकूया आणि कांदा सुद्धा तळलेला टाकून घेऊया. आता आपण गॅसला कुकरला बंद करूया झाकण आणि मंद गॅसवरतीच हे आपल्याला 15 मिनिटापर्यंत छान असं कुक होऊ द्यायचं आहे. त्याला दम लागू द्यायचा आहे आणि मग 15 मिनिटाच्या नंतर वाफ गेल्याच्या नंतर आपण कुकर उघडून ती बिर्याणी पाहूया कशी झाली आहे ते. बघा, आता 15 मिनिटं आपण ह्याला छान दम दिलाय. गॅसची फ्लेम आपण बंद करून टाकलेली आहे आणि आता आपण पाहूया बिर्याणी कशी झाली आहे ते. पाहू शकताय तुम्ही बिर्याणी किती सुंदर दिसतीये. अगदी पाहुणे आले तर पाहुणे खुश होतील अशी ही बिर्याणी तयार होते. पहा तुम्ही, राईस सुद्धा कुठेही चिपकलेला नाही, अगदी मोकळा फटफटीत असा राईस आहे बिर्याणीचा. तुम्ही जो पण राईस बिर्याणीसाठी वापराल, परंतु ह्या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवलीत तरी सुद्धा ही बिर्याणी अशीच मोकळी फटफटीत अशी सुंदर होते. खायला सुद्धा ती अतिशय अप्रतिम लागते. छान असं आपण एखाद्या सर्विंग डिशमध्ये सर्व करून ती पाहुण्यांना वाढू शकतो किंवा आपणही जेवायला घेऊ शकतो. तर ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला नक्की कळवू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.